तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रदीप. तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वजण कसे काय आहेत? आशा करतो की सर्वजण बरेच असतील. तर मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्या विषयाचे नाव आहे प्रभू येशूची प्रार्थना. तर आपल्या या विषयाकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एकदा येशूचे शिष्य प्रभू येशूला सांगायला लागले की प्रभूजी म्हणजे गुरुजी आम्हाला काय करा, प्रार्थना करण्यासाठी शिकवा. पुढे बघूया प्रभू येशूने त्यांना प्रार्थना कशा प्रकारे करण्यासाठी. मित्रांनो, शास्त्रभाग आहे मत्तई अध्याय आहे 6 आणि वचन आहे 9 ते 13 पर्यंत. तर मी वाचीन, तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं. आणि जर तुमच्याकडे बायबल असेल तुम्ही सुद्धा काय करायचं आहे ते वचन व्हिडिओ बघितल्यावर नंतर वाचायचं आहे किंवा बरोबर मी वचन सांगतो काय ते तुम्ही काय करायचं आहे चेक करायचं आहे. आणि हेडलाईन दिलेलं आहे की प्रभूची प्रार्थना. तर मी वचन वाचतो 9. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. या ठिकाणी सांगितले की ह्याच तर तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा की हे आमच्या स्वर्गातले पित्या काय काय आहे, तुझे नाव काय पवित्र मानले जावो आणि तुझे राज्य येवो. पुढे आपण वाचूया. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या त्रण्यास तरण सोडली आहे तसे तू आमची त्रणे आम्हास सोड. म्हणजे जसे आम्ही आमच्या काय करतो शत्रूंना क्षमा करतो तसे काय कर तू आमच्या पापांची आमच्या अपराधांची आम्हाला काय कर क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या ठिकाणी सांगितले की आम्हाला काय करू नकोस, परीक्षेत आणू नकोस, तर काय कर आम्हाला वाईटापासून काय कर सोडीव, कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव ही तुझीच आहेत. आपण 14 वचन. जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करील. या ठिकाणी सांगितले की जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची काय केली, तुम्ही क्षमा केली, तर तुमच्या स्वर्गातील पिता परमेश्वर सुद्धा तुम्हाला काय करील, क्षमा करील. आपण 15 वचन सुद्धा वाचूया. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही त्यांच्या अपराधांची, त्यांच्या चुकांची, तर तुमचा स्वर्गीय पिता देव जो परमेश्वर तो सुद्धा तुम्हाला काय करणार नाही, क्षमा करणार नाही. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला काय करायचं असेल, वचन समजलं असेल. आणि वचन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन असाल माझ्या युट्यूब चॅनल प्रदीप दळवी तर सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनल प्रदीप दळवी, आणि जी बाजूला घंटा आहे ती पण वाजवा. अशाने जेव्हा प्रथम व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करेन तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपण वचनामध्ये पाहतो की मित्रांनो, ह्याच तर तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा की हे आमच्या स्वर्गातले पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जे स्वर्गात त्या पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आणि पुढे सांगितलंय की देवा आमची काय कर रोजची भाकर रोज आम्हास दे, आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या त्रण्यांना म्हणजे आमच्या शत्रूला आम्ही क्षमा करतो तसे काय कर आमच्या पापांच्या आमच्या अपराधांची आम्हाला काय कर क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला काय कर वाईटापासून वाचव, कारण की राज्य, महिमा आणि गौरव ही कोणाचे आहेत, तुझीच आहेत. तर आशा करतो तुम्हाला वचन समजलं असेल.